निवडणुकीच्या काळात आरोप प्रत्यारोप होत राहतात. दानवेंच्या या वक्तव्याला मी फारसं महत्त्व देत नाही. आगामी काळातल्या निवडणुकीचे निकालच सांगणार आहेत. जनतेचा कौल महायुतीच्या बाजूने म्हणजे भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्या बाजूने राहणार आहे. आता म्हणून असं आहे की मला हे सांगा, पण त्यांच्या सभा ज्या इंडियाच्या होतात किंवा अन्य होतात त्यांनाही गरज का भासते? या आरोपात काही तथ्य नाही आहे. सगळ्याच नेत्यांना राज्यभर देशभर फिरावं लागतं. निवडणुकीचा प्रचाराचा भाग आहे. त्यात कुठल्याही नेत्याला आणणं पाचारण करणं काही चुकीचं नाही. राज्यातील निवडणुका ह्या मोदी विरुद्ध ठाकरे असं आहे असं संजय राऊत म्हणतात. आहे देशातली निवडणूक मोदींविरुद्ध कोणीच नाही, अशाच प्रकारची निवडणूक आहे. विरोधी पक्ष हतबल आहे, नेतृत्वाचा अभाव आहे. महाराष्ट्रातल्या जागा वाटप जर ते पाहिल्या तर काँग्रेसला फक्त 17 जागा एवढी कमी केली पण परिस्थिती काँग्रेसची कधी झाली नव्हती. पारंपरिक सांगलीची जागा, पारंपरिक भिवंडीची जागा, या सगळ्या जागा चांगल्या जागा सोडून देण्यात आल्या आहेत. तर काँग्रेसची ओरवड फक्त 17 जागेवर होते आहे. याचा अर्थच असा आहे की नेतृत्व महाराष्ट्रात किती कमकुवत आहे हे स्पष्ट होतं. सांगलीच्या जागेवर असं वाटतं का की काँग्रेस त्या ठिकाणी कमकुवत पडली? त्यांचं काँग्रेस कमकुवत नव्हती त्या ठिकाणी. काँग्रेसचं नेतृत्व आज राज्यामध्ये ते कमकुवत आहे. त्याचा परिणाम आहे.